कसला पाऊस खाली पडतोय, नुसतं व्हाईट व्हाईट दिसतोय. गाव दिसायचंच गायब झालाय. आणि काय बघा कसली भाजी जमवते. काय कसली भाजी ही आई बघा खूपच जमवते. शुभ सकाळ मंडळी, तुमचं सर्वांचं परत एकदा थेट कोकणातून स्वागत आणि आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये पण. आणि आता पावसाळा सुरू झाला आहे आणि लोक भात लावत आहेत. आता मी निघालो आहे रानभाजी आणण्यासाठी. परत एकदा जंगल दर्शन थेट जंगलातून. आणि आता जंगलात आता काय आंबा काय राहिलं नाहीत, फक्त राहिले त्या आता रानभाज्या. आणि त्या बघा कोणत्या कोणत्या रानभाज्या आहेत त्या. आजचा ब्लॉग तोच रानभाजी. आता मी जातो हन्नडीवर भाजी आणण्यासाठी. तर बघा आपली व्हिडिओ. आणि वाटण जाताना धबधबं पण आपल्याला लय लागतील. आणि बघा मोर आता ओरडतोय, मोराचा आवाज येतोय ओरडण्याचा. हिरवा निसर्ग, निसा हिरवा गार. हा कडा आहे आणि हा छोटाच आहे. ह्याच्यावर वर अजून मोठं मोठं कडं आहेत. आणि इकडे कोण चिमोऱ्यानं नाही आहेत. कडा आणि हा पाणी एकदम डोंगरातून येतो वर, एकदम रानातून जंगलाचं पाणी. धबधब आणि हन्नडीची वाट. आपल्यासोबत आई पण आले घरकुल घेऊन. आणि आता आम्ही आलो अर्ध्या हन्नडीवर. आणि एकदम मच्छर पण बेकार चावते या पातेल्यात ना. हाय त्याच्या आंब खालच्यावर आहेत, जाताना काढूया त्याच्यावर. आता पण आता हन्नडी पोचले. आणि खाली काय पडलाय आलू. आणि बघा मजबूत आलू आलाय. हे आलू असं तर पावसातच पडून जातील, कारण हे पावसातच येतात लेट. आणि आवाज बघा असा खलखल खलखल येतोय. हा झुंबर पडलेत. आणि परत एकदा मोठा कडा. आवाज येतो पाण्याचा. इथे एक कडा आहे. आणि सलग 8 दिवस पाऊस पडत होता आणि आज थांबलाय कसा तो. एवढ्या दिवस येतोय मी, प्लॅनिंग होती की इकडे यायचा, पण पावसामुळे काही येता आला नाही. आणि आज शेवटी ऊनच पाडलाय म्हणून आज आलो. आणि पूर्ण धबधब्याचा आवाज येतोय. आणि ह्या दगड्यांना पाय सारखाची भीती असते. शवालीवरली लागले. शे छोटा धबधबा यार. आणि किरवा काजूचा किरवा. एकदम नॅचरल पाणी. हा रानातून आलेला, डोंगरातून. आणि आपण हवाच डोंगरात आता. झाड बिड खाऊन गेले. आणि आई दमली म्हणून ती राहिली मागं.
ह्या खडकात ना किरवी विरवी पण भरपूर असतात. आणि आता आले फायनली हन्नडीवर. आणि हा बघा खुबा. खुबा पण एवढ्या वर कुठनं आला काय माहिती. आणि कॅमेरा मला वाटतं पाऊस पडला. सूर्याची किरण आहेत. सूर्याची किरण आहेत. आणि अंततः हन्नाडी पार. इकडे सर्व असा मोकळा मोकळा माल आहे वर. आणि इथे आपल्याला खडसिंगाचे शेंगा भेटतील पहिल्यांदा. कुड्याच्या शेंगा, खडसिंगा, मला काहींची नाव पण नाही माहिती. आणि तो मोठा ढव दिसतोय. आणि जेव्हा आधीची माणसं आहेत ना, बैल सर्व आले की तर ह्या ढवात पवायचं वाटतं बारक्याशा. आणि इकडे मोठे मोठे ढव आहेच नाहीत, हे बारीक सुरीकच आहेत. आणि किरवी पण आहेत. किरवा पाला. आणि आता आपण जातो खडसिंगाची शेंगा बघायला. इथंच झाड आहे पुढं. आणि त्या काढूया. आणि पुढं बघूया कुड्याच्या शेंगा, पालेभाज्या वगैरे, कुडा. आणि कुड्याला अजून फुलं दिसत आहेत. आणि तिथं आहे ती खडसिंगा. नाही तुटल्या आहेत त्या. आम्ही होत्या पण तुटल्या होत्या. चांगले आहेत. एवढ्या पाहिजेत ना. चांगले आहेत. ह्यापेक्षा मोठ्या होतात. आहेत वर आहेत चांगल्या. झालेच काढ फक्त. खडसिंगाची शेंगा. त्याहून काढ वरच्या. नाही ना इकडे टोकीत माप आहेत. तर मी काढतो तिथंच आहे. बेसकडे चढतो. झाल्या वरच्यावर जायचं. जाऊया. चढायला भारी पडतो. ह्या वरती वाटे दोन चार चांगले. आणि बघा कुठे गेली खडसिंगाची शेंग. ह्या झाडावरनं काढले हो. आणि तसंच पावसाचं आगमन पण झालं आहे आता. आणि खालून एकदम जोरात पाऊस येतोय दिसतो इथनंच. आणि आता मी जाता होता वरची खडसिंगाची शेंगा काढायला आणि कुड्याच्या.
तर बघा आपले व्हिडिओ बघा शेंग आहे. हा झाडावर चढलो नाही कारण पावसाचा दिवस आहे. झाडवाला ही घे शेंग. झाडं तर ओल असतात म्हणून झाडावर चढलो नाही. आणि इकडे आता वर डोंगराकडे जातो आम्ही शेंगा बघायला आणि पालेभाज्या. आणि पाऊस बघा असा जोरात येतो एकदम मजबूत मध्ये. आता भिजून जाईल हा वाटोला करणार आहे आता पाऊस. दाखवतो पाऊस पण दाखवतो. कसला पाऊस खाली पडतोय नुसतं व्हाईट व्हाईट दिसतोय. गाव दिसायचंच गायब झालाय आणि एकदम चढाण आहे. आज बनलो मी ट्रॅकर. पाऊस जोरात आला. वर एकदम बघा धुका आहे. वर एकदम धुका पडलाय. म्हणजे कोकण म्हणजे स्वर्गच तर बघाच कसं वाटतंय. आणि पाय पण कसा होतात गावतात ना. धुका आणि एवढा धुका नाही पडलाय पण थोडाफार पडलाय. आता जोरात पाऊस आला. जोरदार पाऊस येते मजबूत. म्हणजे डोंगर दिसायचं बंद झालेत. इकडून धुका वाहतायत. हा 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 हवा पण मजबूत सुटले. आणि बघा आई बघा कसली भाजी जमते. आई कसली भाजी आहे ही? आणि भाजगीची भाजी. कशात? हा ही पण भाजी मॉप आहे. इकडं लय आहे. आपल्या भाज्यांची कमी नाही आहे. याला फुला पण येतात वाटतं. आणि आपल्याला ह्यांची नावं पण माहिती नाहीत. ह्यांनाच माहिती. भाजग्याची भाजी. आणि बघा धुका बघा कसा एकदम जवळ आलाय. एकदम जवळ. आणि आत्ता बघा कसला गाव दिसतोय आपला. एक नंबर सीन आहे. खतरनाक. हे बघा शेत ही सर्व खलाटी आहे. ही सर्व खलाटी आहे. आणि इकडे डोंगर. आणि आपली घरं काही दिसत नाहीत. तर बघूया आपण घरं दिसत काय. नाही घरं दिसत. एकदम धुका आलं आपल्या गावामध्ये. पूर्ण हे वर बघा असं ढग आहेत. आणि तिकडून मला सूर्याची थोडीशी किरणं पडलेत. इकडे बघा धुका. काय नजारा आहे यार. खतरनाक. एक नंबर. आणि इकडचा वरचा धुका गेला बघा. इकडचा धुका गेला. हा सर्व धुका मला वाटतं तर खाली आपल्यावर गेला आहे. इकडे एक धुका आहे. हा दिसतंय. हा मग हा हो पकड जाम पकड. मस्त दिसतोस. आई बघ बगीच्यावर आहे ना. इकडे पाटिक ती तिकडे पाटिक पण. हा आहे. हा आली दिसते शेंग. हो असू दे. खाली पडू दे कुठं पण.
पकड चांगला. सांगा मरू दे. हा. एवढंच ना. तिकडे आहेत पुढं ते पाठच्या बाजूला बघ. हा इकडे तोंड करते बॅच करा तिथं. तोंड तिकडे फिरवलंस की दिसेल तुला. वर नको दाबू. तिथनंच आली असती ती. दोन आहेत ती पण. हा एक आणि त्याच्यावरती एक. त्याच्या बाजूला एक. हो ही बघ ते हा उभा हे आहे ना त्याच्या बाजूला. इकडे घरकुल. अरे वर चढू नको. तिथनंच येईल ती. तुला दिसत नाही ते. आडवा नको संख्या खाली. आहे बघ डोकीच्या वर. ती नाही. ती पण आहे पण ती तुझ्या जवळच आहे ती. हे बघ सामने तुझ्या हाताच्या वरच्या बाजू हा खांदाडा आहे ना उभा. त्याच्या आड घरकुल तिथे जवळ जाते. सामने डोकीच्या वर इकडे डोले हाई बघ. तर खांदाडा आड आहे तुझ्या. हो हे जवळ. हो सावकाश. तुटत नाही ते काय तोडूनच भाजी करायची आहे ना. मग ह्याच चांगल्या मजबूत आहेत. मजबूत आले आहेत. अशा तर पाहिजेत. मस्त. कशी भाजी लागते कारल्यासारखी. कारल्यासारखी. काढायचं पाणी आणि इकडे खूप असं मजबूत आहेत. आई बाबा खूपच जमवते. तर इकडे माप आहेत. हे बघ इकडे हा एकदम डोंगराचा आहे. कड्याला पाणी आहे. उन्हात जाऊन पाणी नसतो. ना इकडे खूप वर्ष.
शुभ्यांचं संध्याकाळी कालवण. आणि आता आम्ही इथनं निघणार आहोत आता घराला. फक्त आता बघूया अजून काय भाज्या भेटतात की आपल्याला. भाज्या घेऊन निघणार आता घरात. घरात काहीतरी आहे. तेवढ्या तेवढ्या बघा पुढेची शेंगा. तेव्हा तिथं मोठे आहेत. अजून नाही लागत अशा नाही. किती भेटल्या एवढ्या बस. अजून लागतील ना. अजून कुड्यानं फुलं आहेत काय. बघा अजून आंबा आहेत झाडांवर. एवढ्या पावसात आंबा आहेत. ते आंबा येतो भाजीला. ते पडलेलं ना पोचलो आंबा. हा पिकलाय आंबा. तर मित्रांनो आता आम्ही निघालो घरात. तर आपल्या व्हिडिओ कशा वाटतात कमेंट करून नक्की सांगा. असाच जंगल दर्शन आपल्या व्हिडिओमध्ये जास्त करून जंगल दर्शनच असतो. या जंगलातल्या ह्या रानभाज्या आज आम्ही आलो काढायला. तर आता एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया लवकरच. असंच आपल्यासोबत जोडून राहा आणि जंगल बघतच राहा थेट कोकणातून.